अकोला महानगरपालिकेत सध्या भ्रष्टाचाराचा मुद्दा चांगलाच तापला असून आता शिवसेना शिंदे गट आणि प्रशासन यांच्यात थेट संघर्ष पाहायला मिळतोय। महापालिकेत सुरू असलेल्या अनागोंदी कारभाराविरोधात आज सकाळी 10 वाजता रिगल टॉकीज जवळील मोठ्या राम मंदिर परिसरात एका भव्य निषेध आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते। मात्र या आंदोलनाआधीच महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने शहरातील काही बॅनर्सवर कारवाई केली, ज्यावरून मोठा वाद निर्माण झाला। या बॅनरवर छत्रपती शिवाजी महाराज, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे फोटो असतानाही प्रशासनाने ती सन्मानाने न काढता कार्यवाही केल्याचा आरोप शिवसैनिकांनी केलाय। या प्रकारानंतर शिवसेनेचे अकोला जिल्ह्याचे संपर्क नेते राजन साळवी आणि माजी आमदार गोपीकिशन बजोरिया यांच्या नेतृत्वात सर्व पदाधिकारी आक्रमक झाले। जिल्हा प्रमुख नारायणराव गव्हाणकर, चंद्रशेखर पांडे गुरुजी, शहर प्रमुख राजेश मिश्रा आणि नगरसेवक सागर भारुका यांच्यासह सर्व शिवसैनिकांनी थेट सिटी कोतवाली पोलीस ठाणे गाठले। तिथे पोलीस निरीक्षक संजय गवई आणि अतिक्रमण निर्मूलन पथकाचे प्रमुख प्रवीण मिश्रा यांच्यासमोर आपला संताप व्यक्त करत तक्रार दाखल केली। आमच्या दैवतांचे आणि नेत्यांचे फोटो असलेल्या बॅनरवर अशी कारवाई का करण्यात आली, असा सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला। राजन साळवी यांनी स्पष्ट इशारा दिलाय की जर संबंधित कर्मचाऱ्यांवर तातडीने कारवाई झाली नाही तर हे आंदोलन अधिक तीव्र केले जाईल। या संपूर्ण घटनेमुळे अकोल्यातील राजकीय वातावरण प्रचंड तापले असून महापालिका प्रशासनाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। अकोला येथून शंतनू राऊत यांची रिपोर्ट। हा काय गुन्हा आहे का? हा शासकीय एक मिनिट जर पोस्टर काढत असेल आणि शासकीय काम असेल तर त्यांनी यांना नोटीस वगैरे दिली का? कोणी अगोदर जर पोस्टर काढत असेल तर इट इज द प्रायमरी बेसिक ड्युटी ऑफ दॅट ऑफिसर टू हॅव ए नोटीस टू द कमिशनर अँड टू पोलीस ऑफिसर्स दॅट सच टाइप ऑफ इलिगल पोस्टर्स आर hanging in the Akola city, and if suppose that posters will not be removed from that banner, then the offense will be registered against you. अशी नोटीस दिली होती काय? अशी नोटीस न दिल्यानंतर तुम्ही आनंद न काही डोळ्यावर पट्टी बांधा असा वाईट वाटून घेऊ नका। आनंद मध्ये आपण हे ऑफेन्स रजिस्टर केले हे योग्य आहे काय? नाही, दखलपात्र आता मी आणि आदरणीय आमचे संपर्क राजेंद्र साळवी आणि 2 आमदार आलेले आहेत। जर मी आता तुम्हाला सांगणार की साहेब इथं तिथं असं झालं आणि तो बेलेबल नॉन बेलेबल ऑफेन्स असेल तर आम्ही संविधानिक सदस्यांनी हे तुम्हाला दिलं तर तुम्ही ऑफेन्स रजिस्टर करणार काय? नाही साहेब, एक मिनिट, ठीक आहे, तुम्ही जे केलं मला माहित आहे। अधिकाऱ्यांना अनेक दबावाखाली हे सर्व करावं लागते आणि माझा हा सुस्पष्ट हा मूक मोर्चा आहे। आम्हाला प्रशासकीय व्यवस्थेमध्ये कोणताही व्यत्यय आणायचा नाही, परंतु जी काही कारवाई झालेली आहे पोलीस स्टेशनमध्ये तुम्ही गैरकायदेशीर, असंवैधानिक, कायद्याला घेऊन नसलेली आणि कोणाच्या दबावावर झालेली आहे। जर तो अधिकारी इथं येऊन एवढी मास करत असेल की तो ऑफेन्स रजिस्टर करत असेल तर त्यांनी याच्याकडून पैसे मागितले असेल की मी पोस्टर काढत नाही, मला एवढे पैसे द्या, तर याच्यावर आपण कारवाई करणार काय? ते आम्ही सर्व देणार आहोत। तुम्ही ते सोडून द्या। 156(3) आता तुम्हाला मोकळे केला असेल पोलिसांना सर्वांना तर 156(3) मध्ये जाऊ शकतात, परंतु हा आमचा मूक मोर्चा आहे। प्रशासनाची व्यवस्थेला आता तुम्हाला अडचणीमध्ये आणायच्या नाही। आम्ही स्वतः भारुकाला इथं सर्व शिवसैनिकांच्या माध्यमातून सर्व शिवसैनिकांमध्ये खूप अतिशय उद्रेक आणि भावना तीव्र असताना आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेबांनी सरळ सांगितलं आहे की अकोल्याच्या जनतेच्या भावनाच्या आणि अकोल्यामध्ये कोणतेही असं घडू नये की जनतेला त्रास होईल, म्हणून आज 1000 लोक जमा होत असताना मी नावं सांगत नाही, तुमच्या अधिकाऱ्यांना सुद्धा मी सांगितलं की आम्ही अशा प्रकारच्या कोणत्याही काम करणार नाही की व्यवस्थेमुळे या प्रशासनाला आणि पब्लिकला कोणताही त्रास होईल। आणि सागर भारुका त्यांनी काय या नगरपालिकेमध्ये कोणते विषय उचलले, कोणत्या विषयावर त्याला न्याय नाही मिळाला, कोणत्या परिस्थितीमध्ये ती ऍक्शन झाली आणि ऍक्शन मध्ये रिएक्शनचा तुम्ही जो हे केला आहे सर्व ऑफेन्स वगैरे रजिस्टर करून हे गैरकायदेशीर आहे, तरी पण प्रशासनामध्ये आता तुम्ही तो काही बॅक घेऊ शकत नाही। दॅट ऑफेन्स इज ऑलरेडी हॅव बीन रजिस्टर्ड अँड यू आर नॉट इन अ पोझिशन टू कंपाउंड दॅट ऑफेन्स इन युअर टेबल. वी हॅव टू मूव बिफोर द कोर्ट. दॅट्स वाय आय डोंट वांट टू इंटरफेअर इन द मॅटर ऑफ प्रोसेस ऑफ द लॉ. I along with all the Shivsainik, along with Sagar Bharuka, along with advocate, present your office and we are surrendering Mr. Bharuka to you. But it is 100%
illegal from your administration and from the corporation. This is my submission and we are giving with Nishedh Morcha to you, surrendering the Mr. Sagar Bharukar in police station, City Kotwali. And I request Advocate Jayakumar Agarwal, तुम्ही जे काही सत्य घटना असेल एकही घटनेमध्ये कोणतीही बाबी असंवैधानिक न करता आणि जे काही सत्य घडलं आहे या 3 दिवसामध्ये तो व्हिडिओ कॉन्फरन्सिंग मध्ये आहे, सर्व ॲक्शन कुठून झालेली आहे आणि त्या ॲक्शनवर सागर भार्गवची रिएक्शन झालेली आहे हे तुम्हाला नाकारता साहेब येणार नाही. जर मी तुम्हाला एखादी शिवीगाळ दिली असेल तर उद्रेकामध्ये, एन्झायटीमध्ये आणि आवेशामध्ये तुम्ही सुद्धा मला सांगणार आहे की मिस्टर आमदार असेल तुम्ही आमदार साहेब बाहेर तुम्ही सांगणार आहे ना, तर ॲक्शन कॉर्पोरेशन नवीन झालेली आहे आणि त्या ॲक्शनमध्ये जे काही झालेलं असेल भारुकाच्या ते सुद्धा तुम्ही समाविष्ट करावं आणि आम्ही दिलेली कंप्लेंट त्या अधिकाऱ्याच्या विरोधात असेल, कोणी पदाधिकाऱ्याच्या विरोधात असेल तर हे सर्व लोकांच्या सर्व आपण ती सुद्धा रजिस्टर करावी आणि आम्ही सागर भारुकाला तुमच्याकडे आम्ही घेऊन आलेलो आहे यासाठी की प्रशासनाला मदत करण्याची आमची भावना आहे. जे काही झालं असेल परंतु तुम्ही दबावामध्ये केलेलं असेल तर त्याची तुम्हाला काळजी घ्यावी लागेल की तुम्ही असं करता कामा नये. म्हणजे डायरेक्टली तुम्ही जर 353 असं रजिस्टर करत असाल तर या अकोला शहरामध्ये तुमच्यावर कोणी विश्वास ठेवणार नाही. मी सरळ सांगतो तुम्हाला 353 वगैरे तुम्ही याला बोलवायला पाहिजे होता किंवा एखाद्या शिवसैनिकाला बोलवायला पाहिजे होतं की बाबा काय झालं, ॲक्शन काय झाली होती त्या रिएक्शनमध्ये हा झाला आहे का. तर ही सर्व बाबी लक्षात घेता आदरणीय आमचे संपर्क प्रमुख डॉक्टर राजेंद्र साळवी साहेब आहे, सर्व जिल्हा प्रमुख आहे, सर्व शिवसैनिक पदाधिकारी आहे आणि आम्ही स्वतः तुम्हाला हे सरेंडर करतो. तात्काळ याची प्रोसेस करून आम्हाला ही कारवाई पूर्ण करा आणि आम्ही ॲडव्होकेट जयकुमार अग्रवाल तुम्हाला जी कंप्लेंट देणार आहे त्यामध्ये योग्य तथ्य वाचत असेल तर तात्काळ ते गुन्हे दाखल करा एवढी तुमच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो. आदरणीय शेळके साहेब, आदरणीय गवई साहेब. अकोला महानगरपालिकेच्या स्थायी समितीमध्ये महावाद झाला, बरोबर. तो अकोला महानगरपालिकेच्या प्रिमाइसमध्ये घडला, बरोबर. त्या ठिकाणी त्यांच्यामध्ये जे काही झालं शेवटी स्थायी समिती अध्यक्ष म्हणून त्यांना मीटिंग चालवायची होती, सदस्य म्हणून तुम्ही तिथे बाजू मांडली. पण त्यानंतर जे कर्मचारी त्या तक्रार दिलेली आहे त्या तक्रार काय दिली आपल्याकडे की काय दिले त्याच्यामध्ये की तो जो बोर्ड लावलेला आहे तो बोर्ड कुठे घातला नगरपालिकेच्या प्रिमाइसेस मध्ये की बाहेर, बरोबर आहे. बाहेर त्यांना अधिकार आहे का. शेवटी एक लोकप्रतिनिधी म्हणून त्यांना निवडून दिल्यानंतर प्रशासनामध्ये काम करताना जनतेमध्ये काम करताना त्यांना अधिकार आहेत की नाहीत सांगा. मग जाऊन तिथे उभा राहिले असते म्हणजे आता त्यांनी शिवीगाळ केली, धक्काबुक्की केली तर चुकीच्या पद्धतीने आपण कंप्लेंट दाखल करून या संबंधी स्वतः काल मी शिंदे साहेबांशी संवाद साधला. शिंदे साहेब म्हणाले की या ठिकाणी अन्याय होत असेल तर त्या ठिकाणी केलंय म्हणून आता वजीर साहेबांनी आता सविस्तर सांगितलेलं आहे. आता तेच म्हणणं आहे एक आमदार म्हणून आणि माझी सभेचा संपर्क म्हणून की त्या ठिकाणी त्या कर्मचाऱ्यांनी सुद्धा त्यांना शिकवण केली, बडबडला आणि तुझे पैसे मागितले अशातून त्याचं म्हणणं आहे. पण ती जी पैसे मागणं तुम्ही मला एवढे पैसे द्या, एवढे पैसे तुम्ही देत असाल तर मी याविषयी संपवतो, नाही तर तुमच्या मी तक्रार देतो. ही तक्रार त्याला हा पुरावा, व्हिडिओ शूटिंग त्या संबंधित गोष्टी आमच्या सर्व आहेत. मग तो जो अर्ज घेताना जसं तुम्ही तातडीने एवढं जलद गतीने ताबडतोब त्यांच्यावरती 353 शास्त्री गावामध्ये सहभाग ताबड दाखल केला तसंच त्याच्यावरती सुद्धा शासकीय कर्मचाऱ्यावरती सुद्धा तुम्ही गुन्हा दाखल केला पाहिजे, तशी कलम लावली पाहिजे. नाही आता साळवी साहेब माझी दुसरी विनंती आहे. मला आता लक्षात आला ह्या गावामध्ये 50 बोर्ड लागले असते त्याच्या काढण्याचे अधिकार तुम्हाला कोण दिले नंबर 1. गैरकायदेशीर बोर्ड लागले असतील, समजा गैरकायदेशीर बोर्ड उद्या मी तुमच्या एखाद्या PIच्या विरोधात काही बोर्ड लावला तात्काळ तुम्हाला कंप्लेंट करावी लागेल की या शहरामध्ये 4 ठिकाणावर असे बोर्ड लावलेले आहेत, कोणी लावलेले आहेत त्यांच्यावर कारवाई करा. जर तुम्ही अ मॅन हॅज नो पॉवर टू नॉक द डोअर ऑफ कोर्ट हु इज नॉट क्लीन हँडेड, ज्याचे स्वतःचे हात धुतलेले नसतात त्याला न्यायालय आणि देवाच्या दार ठोठवण्याचे अधिकार नसतो. जर खोटे पोस्टर लावले तुम्हाला असं वाटतं की खोटे तुम्हाला फाडण्याची काय गरज होती, मला एक सांगा ते फाडण्याची काय गरज होती. सरळ त्यांनी आज तुमच्याकडे त्यांनी कंप्लेंट केली ना
त्याने गवई साहेब तुमच्याकडे तात्काळ यायला पाहिजे होतं की साहेब हे सर्व पोस्टर लावलेले आहेत, हे पोस्टर काढण्याकरिता मला मदत करा. मला एक सांगा, आता एखाद्या महाराजांच्या एखाद्या भागवताचार्याच्या पोस्टर लावले, आता दुसऱ्या धर्माच्या लोकांनी ते पोस्टर फाडले तर तुमच्याकडे लोक येतील ना की साहेब पोस्टर काढा नाही तर आम्ही फाडणार. जर तुमच्या काही भ्रष्टाचार झाला असेल नगरपालिकेमध्ये आणि ते पोस्टर लावले असेल तर नगरपालिकेने सविस्तर तुमच्याकडे कंप्लेंट केली पाहिजे होती की ह्या आपल्या शहरामध्ये असे पोस्टर लावलेले आहे, ते गैरकायदेशीर आहे साहेब, आम्ही काढतो आहे, काही वाद निर्माण होऊ नये तर आम्हाला सहकार्य करावा.